तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या पूना गाडगे ज्वेलर्सचा IPO बाजारात येत असून शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध होऊ शकते। पूना गाडगे ज्वेलर्सचा विस्तारीकरणाचा प्लॅन आणि इतर योजना नेमक्या कशा असणार आहेत याबद्दल पूना गाडगेचे MD सौरभ गाडगीळ यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी। सगळ्या महाराष्ट्राला ओळख असणाऱ्या प्रसिद्ध पूना गाडगीळच्या आता आणखीन एक टप्पा पुढे जातोय। पूना गाडगीळ आता शेअर मार्केटमध्ये आलेले आहेत। याबद्दल सविस्तर बोलण्यासाठी माझ्यासोबत आता सौरभ गाडगीळ आहेत, जे MD आहेत पूना गाडगीळचे। सर, खूप खूप अभिनंदन तुमचं। मला सांगा की आता एक नवीन पाऊल तुम्ही टाकताय, शेअर बाजारामध्ये तुम्ही लॉन्च झालेला आहात। कशा प्रकारचं एक्सपेन्शन असणार आहे, प्लॅनिंग कसं करता तुम्ही? नमस्कार। मला वाटतं हे सगळं एक्सपॅन्शन जे आहे किंवा आत्ता प्रवास जो आहे तो सगळा ग्राहकांमुळे आहे, म्हणून सगळ्यात पहिला त्यांचे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानेन। कारण 20 दशकं याच्यामध्ये या व्यवसायामध्ये राहणं आणि वाढत राहणं हे सगळं शक्य आलं आहे लोकांच्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे। आता एक नवीन टप्प्याला तुम्ही सुरुवात करत आहोत, शेअर मार्केटमध्ये एंट्री करत आहोत आणि IPO होत आहे, उद्यापासून चालू होत आहे। हा IPO 1100 कोटीचा आहे। यामध्ये 850 कोटी हे कंपनी फ्रेश इश्यू करणार आहे आणि 250 कोटी हा जो आमचा बिझनेस ट्रस्ट आहे तो OFS करणार आहे। इश्यूमधनं फोकस ग्रोथ आहे, कंपनीचं एक्सपॅन्शन आहे। आज आपण महाराष्ट्रात नंबर 2 लेवल क्रमांकाला आहोत नंबर ऑफ स्टोर्समध्ये। तनिष्क नंबर 1ला आहे। प्लॅन आहे IPOचे नंतर हे प्रोसीड्स वापरून पुढल्या 2 वर्षात 60 दुकानं महाराष्ट्रावर होतील। त्यानंतर आपण एक महाराष्ट्रात अग्रस्थानी जाऊ, नंबर 1 होऊ आणि त्यानंतर पुढच्या प्रवासामध्ये नेबरिंग स्टेट्समध्ये जाण्याचा विचार आहे। पण पहिला ऑब्जेक्टिव्ह नव्हतं की महाराष्ट्रामध्ये जिने आपले प्रेम दिलं आहे, महाराष्ट्रामध्ये जिथे आपण आपली सुरुवात झाली त्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये नंबर 1 व्हायचं सगळ्या अर्थाने। नुसतं नंबर ऑफ स्टोअर, प्रॉफिटेबिलिटी आणि विश्वास लोकांचा, सर्व्हिस या सगळ्या बाबतीमध्ये ह्याच्यातनं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे हे IPOचं करणं ठरवलं। आणि मला वाटतं 2-3 गोष्टी सांगायला आवडतील की आपला महाराष्ट्रीयन ब्रँड आज भारतामधल्या बघितलं सगळ्या ज्वेलर्समध्ये रेव्हेन्यू पर स्क्वेअर फीट म्हणजे पर स्क्वेअर फीटला होणारा व्यवसाय यामध्ये आपण अग्रगण्य आहोत। आपण 6 लाख रुपये पर स्क्वेअर फूट रेव्हेन्यू करतो, हा भारतात बाकी कोणाच्याचकडे नाही आहे। आपलं प्रत्येक दुकान अंदाजे 170 कोटीच्या वरती व्यवसाय करतं। ही पण एक गोष्ट आपल्यामध्ये मोठी आहे की जी आपण टॉपमध्ये आहोत इंडस्ट्रीमध्ये। आणि तिसरी गोष्ट मला वाटतं की आपण आज बघितलं 2022 ते 2024 म्हणजे 3 फायनान्शियल वर्षात फास्टेस्ट ग्रोईंग ज्वेलरी कंपनी ही आपली PNG आज आहे। आपलं क्युम्युलेटिव्ह ग्रोथ झाली आहे 50% गेल्या 3 वर्षात। तर ह्या आपल्या सगळ्या स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आणि लाखो कस्टमरचा विश्वास आणि पिढ्यानपिढ्याचं नातं। सर, हे एवढं मोठं पाऊल उचलताना, एक्सपेन्शन करत असताना कंपनीवर जे कर्ज आहे त्या संदर्भात काही सांगू शकता का? आणि IPOमध्ये आल्यानंतर ते कुठपर्यंत कमी होईल? कंपनी कर्ज आमचं फार मोठं नाही आहे। 250 कोटीचं भांडवल आहे, वर्किंग कॅपिटल, आणि 60 कोटीचं टर्म लोन आहे। ह्यातनं प्रयत्न आहे की 300 कोटी आपण हे देणार आहोत कर्ज फेडण्यासाठी। ह्यांनी टर्म लोन आणि हे कर्ज पुन्हा फेडलं जाईल, पण ते आपण परत वापरणार आहोत, गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात घेणार आहोत। गोल्ड मेटल लोन म्हणजे ते सोनं, ते जे कर्ज रुपयात असतं ते कर्ज गोल्डमध्ये होतं। ह्याचे 2 फायदे असतात। ह्याचा व्याजदर कमी असतो, ह्याचा व्याजदर पडतो वार्षिक 5-5.5%। आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामुळे गोल्ड हेजिंग होतं, तुम्हाला प्राईस मुवमेंटमुळे तुमचं हेजिंग केलं जातं। तर या 2 गोष्टी कंपनी करणार आहे। त्यामुळे जे कर्ज आत्ता आहे ते कर्ज तेवढंच राहील, पण त्याचं स्वरूप बदलेल आणि त्याच्यामुळे इंटरेस्टमध्ये जवळजवळ 50% सेव्हिंग होईल। ओके सर, खूप मोलाचा सल्ला तुम्ही दिला सर। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शेवटचा माझा प्रश्न असणार आहे, PNGमधून सोनं घ्यावं का PNGच्या शेअरमधून विकत घ्यावेत? मला वाटतं दोन गोष्टी वेगळ्या आहेत। आपल्याकडे म्हणतात की वेअर युअर इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपले दागिने स्वतः वापरा आणि इन्व्हेस्ट करा, त्यावेळी ती गुंतवणूक तुम्हाला शेअरमध्ये करता येणार नाही आहे। फायनान्शियल मार्केटमध्ये जे गुंतवणूक करतात त्यांना हा दुसरा पर्याय ऑप्शन आहे। आणि मला वाटतं मी एवढं सांगेन की गृहिणीने दागिने घ्यावेत आणि पुरुषांनी शेअर घ्यावेत, पण दोघांनी PNGच्या कडे जोडून राहावं, कारण हीच आमची खरी ताकद आहे। खूप खूप धन्यवाद सर NDTV मराठीशी बोलल्याबद्दल। ते हे होते सौरभ गाडगीळ, ज्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की कशाप्रकारे पूना गाडगीळचे शेअर्स लॉन्च होतात आणि कशाप्रकारे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी आणि कुठल्या गोष्टींचा विचार करावा आणि कंपनीचं कसं एक्सपेन्शन असणार याबद्दल आपण जाणून घेतलं। NDTV मराठीसाठी मी महेश बागल, मुंबई।